रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील उमटे धरण नेहमीच यांना त्या कारणाने चर्चेत आहे। उमटे धरण क्षेत्रातील 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या या धरणाच्या पाण्यावर पूर्णतः अवलंबून आहेत। मात्र हे धरण वर्षानुवर्षे गाळात रुतल्याने पाणी साठा स्रोत कमी होऊन इथं तीव्र पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। धरण उशाला आणि कोरडं घशाला अशी परिस्थिती इथं पाहावयास मिळत असून वारंवार उद्भवणाऱ्या समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी दिसते। उमटे धरण संघर्ष समितीने धरणातील गाळ उपशासह अन्य समस्या निवारण्यासाठी जन आंदोलन उभं केलं। आज लोकप्रतिनिधी आणि प्रशासन उमटे धरणावर येऊन समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिकेत दिसतायत। रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अनंत गोंधळी यांनी रायगड जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांच्या समवेत धरणाची पाहणी आणि वस्तुस्थिती जाणून घेत जनतेच्या जिव्हाळ्याच्या आणि मूलभूत पाणी प्रश्नावर योग्य उपाय आणि तोडगा काढण्यासंदर्भात सकारात्मकता दाखवले। उमटे धरण संघर्ष समितीचे ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी यावेळी पिण्याच्या पाण्यासाठी होणारे हाल आणि जनतेची एकूणच व्यथा अतिशय पोटतिडकीने मांडली आणि जलद उपायाची मागणी केली। गाळ उपसा, जॅकवेल दुरुस्ती आणि शुद्ध पाणी पुरवठा यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगत पावसाळ्यात तोंडावर असल्याने सद्यस्थितीत विविध सामाजिक संस्था तसेच या विभागातील प्रकल्प यांची सामाजिक बांधिलकी उपक्रमाद्वारे मदत घेऊन धरणातील गाळ उपसा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू अशी ग्वाही अनंत गोंधळी यांनी दिली। तर धरणातील गाळ उपसा केला तरी धरणाच्या सुरक्षिततेला कोणताही धोका नसल्याचे पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता मोहन सरोदे यांनी स्पष्ट केले। धरण गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासन सकारात्मक असल्याचे सरोदे यांनी यावेळी सांगितले। खरं तर आमच्या प्रयत्नांना यश येतंय असं मला वाटतंय। सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट अशी आहे की जिल्हा परिषदेचे सदस्य धरणावर येऊन जनतेचे प्रश्न मांडतायत। जे लोकनेते आहेत ते जनतेचे प्रश्न मांडतायत अधिकाऱ्यांना घेऊन। ही एक नवीन परिवर्तनाची बाब म्हणावी लागेल, कारण अधिकाऱ्यांना लोक फक्त शिव्या देतात, नेत्यांना शिव्या देतात, प्रॅक्टिकली कोण धरणावर येत नाही ही वस्तुस्थिती आहे। गोंधळी साहेबांचा आभारी आहे, सन्माननीय निगडे साहेबांचा आभारी आहे, सरोदे साहेबांचा सुद्धा आभारी आहे। यातून एक प्रश्न होता की विषय असा आहे की यातून एक चर्चा चांगली झाली आणि गोंधळी साहेबांनी सांगितलं की शासनाचा निधी भेटेल त्यावेळी भेटेल, परंतु आपण शासन स्तरावर किंवा आपण सामाजिक संस्थांना मिळून आपण गाळ काढण्याच्या प्रयत्नाला आपण सुरुवात करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचा मी आभारी आपल्या सगळ्यांचाच आहे, इथल्या पत्रकारांचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी उमटे धरणाच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवलेला आहे आणि तो जनतेपर्यंत मांडलेला आहे। गाळ टेंडर निघेल त्यावेळी निघेल, परंतु प्रश्न उमटे धरणाचा प्रश्न पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये ॲग्रेसिव्हमध्ये आलेला आहे। जिल्हा परिषदेच्या दोन्ही सदस्यांनी सन्माननीय गोंधळी साहेब असतील, राहुल साहेब असतील, त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेले आहेत आणि हा प्रश्न मला आशा आहे की 100% सुटणार आहे। कारण आमदार साहेबांशी पण बोलणं झालं आहे, आमदार साहेब पण त्या विषयावर गांभीर्याने विषय घेणार आहेत। तर हा जो उमटे धरणाचा जो प्रश्न आहे आणि जिल्हा परिषदेने ह्याच्या अगोदर जे दुर्लक्ष केलं होतं तर ते जिल्हा परिषदेला आता हा प्रश्न प्रामुख्याने घ्यावा लागेल। उमटे धरण हे पिण्याच्या पाण्याचं एकमेव अलिबाग तालुक्याचं ताण भागवणारं धरण आहे। मी सगळ्यांना विनंती करतो की आपले काही राजकीय मतभेद असतील ते सोडा आणि आपण सगळ्यांनी उमटे धरणावर या, सामायिकरित्या आपण हा गाळ काढू आणि सामाजिकरित्याच पाणीसुद्धा करू। कारण विषय असा आहे की उमटे धरणाचा प्रश्न हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। बाबासाहेबांनी पाण्याचं आंदोलन, जगातलं पहिलं पाण्याचं आंदोलन ह्या रायगड जिल्ह्यात केलेलं आहे। मी त्याबद्दल सगळ्यांचाच आभार आहे। आपण आलात, आपण धरणावर सुद्धा ह्यापुढं अधिकृतरित्या शासनाला पुन्हा धारेवर धरू। धन्यवाद। असं काही वाटत नाही, मला सुद्धा पहिला असं लोकांकडून माहिती होती की धरण गाळ काढल्यानंतर जाईल, पण प्रत्यक्ष इथे आल्यानंतर असं वाटलं की जे जिल्हा परिषदेचे अधिकारी सरोदे साहेब आहेत तेही सुद्धा बोलले की ह्या धरणाला काही धोका होणार नाही। तरीसुद्धा आता जे नवीन टेंडर निघालेले 4-5 दिवसात होईल आणि त्याचं काम पण लवकरात लवकर कसं सुरू होईल याचा प्रयत्न करू। आणि ही डागडुग जी आहे, पिची जे दगड निघालेले आहेत ह्याची व्यवस्था झाल्यानंतर, कारण ते पहिला 8 कोटी 81 लाख होते, त्यातून आता 6.5 कोटी घेतलं। कारण त्याचं कारण असं की त्यांच्यामध्ये MGBमध्ये गाळ हा त्यांच्यामध्ये नाही आहेत, म्हणून गाळ काढण्याचं वेगळं आम्ही जिल्हा परिषदमध्ये 15 आयुक्त किंवा इतर निधी कशातून मिळेल ते काढण्याचा प्रयत्न आहे। तसंच आपले राकेश पाटील यांची अत्यंत मेहनत आहे, म्हणजे त्यांना काही राजकारणी नाही, ते कुठले राजकारण्याशी घेणं देणं नाही त्यांना, परंतु ते सतत जनतेला पाणी स्वच्छ कसं मिळेल, शुद्ध कसं मिळेल हे प्रयत्न सतत करत आहे। म्हणून मला असं वाटलं की मी प्रथम या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर आज भेट देतोय, तर त्यांना मी पहिला कळवलं आणि ते आज स्वतः आहेत आणि अधिकाऱ्यांबरोबर बोललेले आहेत। कारण मी संबंधित अधिकाऱ्यांना स्वतः इथे घेऊन आलेले आहे।
ते आता पाणी प्रश्न सुटेल अशी मला खात्री आता आहे. पुढची भूमिका काय आहे? जिल्हा परिषदच्या माध्यमातून कसा निधी मिळेल किंवा सहकार्य कसं आहे? पुढची भूमिका आपली काय? माझं भूमिका असणार आमदार साहेब, पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष, संबंधित सभापती यांच्याकडून प्रयत्न करणार आणि याला विशेष निधी ह्या गाळ काढण्यासाठी कसा मिळेल. परंतु आता जरी निधी घ्यायचा असला तरी आता पावसाला 15-20 वर आलेला आहे, म्हणून ते लोक म्हणतील की अरे काय झालं. असं नाही, आज नाही होणार, पण पुढल्या टायमाला नक्की होईल. पण आज जर काढायचं असेल तर राकेश पाटील हे आणि आम्ही वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत. त्या प्रयत्नांना किती यश येते ते आम्ही पुढे पाहू. कसा वेगळा प्रयत्न म्हणजे सामाजिक संस्थांची मदत आहे? सामाजिक संस्था किंवा संबंधित कंपन्या आहेत यांच्याकडे प्रयत्न करू. काही पोकलन डंपर अशी मदत होत असेल तर आम्हाला जेवढा प्रयत्न करतील तेवढा आम्ही गाळ काढण्याचा प्रयत्न करू. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.